जवळजवळ 5-6 वर्ष होऊन गेले. रस्त्याचं काम अद्यापपर्यंत पूर्ण नाही. आणि कोणी आंदोलन जर ठेवला तर ते आंदोलनाची उद्याची तारीख असेल तर आजच्याच काम चालू करून आंदोलन थांबवायचा हा प्रकार कंटिन्यू चालू आहे. जवळ माती भरून दुसरा काहीच प्रशासनाने काहीच लक्ष नाही. सापगाव आणि शापूर कुटगर या 3 ठिकाणी 2च ठिकाणी काम पूर्ण अपूर्ण आहे. शापूर सापगाव रस्त्यावर पडलेले खड्डे यांचा जिम्मेदार कोण? अरे या रस्त्याचे खड्डे कितीतरी सहन करायचे मानवा, आता तरी बोल, आता तरी बोल. या रस्त्याला पडलेले होल, अरे मानवा आता तरी बोल, आता तरी बोल, याचा जिम्मेदार कोण? तर चला बघूया या रस्त्यावर खड्डे का खड्ड्यात रस्ता. सर तुमचं नाव? रुपेश अंधाडे. या पडलेल्या रस्त्यांचे तुमची प्रतिक्रिया काय आहे? जवळजवळ 5-6 वर्ष होऊन गेले. रस्त्याचं काम अद्यापपर्यंत पूर्ण नाही. आणि कोणी आंदोलन जर ठेवला तर ते आंदोलनाची उद्याची तारीख असेल तर आजच्याच काम चालू करून आंदोलन थांबवायचा हा प्रकार कंटिन्यू चालू आहे. जवळपास 5-6 वर्ष हेच चालू आहे. आणि आता पण 4 तारखेला आंदोलन ठेवलं होतं, पण 3 तारखेलाच खड्डे बुजवण्यात आले, फक्त माती भरून. दुसरा काहीच प्रशासनाने काहीच लक्ष नाही. सापगाव आणि शापूर कुटगर या 2च ठिकाणी काम पूर्ण अपूर्ण आहे. बाकी ठिकाणी झालेले आणि जेवढं काही शापूर ते सापगाव रस्ता झालेले तो फक्त आणि फक्त आंदोलनामुळेच झालेले. आणि कोणी नेता येणार असेल तर तेवढ्यापुरतं ते मलमपट्टी करून देणार, बस आश्वासनात तुमचं काम होऊन जाईल, बस एवढंच. तुमचा प्रवास सुखाचा असो. कॅमेरामॅन गुलजारसह शाहिद शेख, स्पीड न्यूज भारत. स्पीड न्यूज भारत.